नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत आज काय विशेष या बातमीपत्रामधल्या आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातली. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यामुळे बंडखोरांचा बंड थंड करण्यात राजकीय पक्षांना यश येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिराची. मनसेचे नेते अमित ठाकरे आज शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. तर तिसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे प्रचाराच्या रणधुमाळीची. आज सर्वच पक्षांचे उमेदवार ठरणार आहेत, त्यामुळे उद्यापासून प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. उद्या मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला जाणार आहे. तर ठाकरे बंधू सुद्धा एकाच मंचावरून विरोधकांचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या 3 बातम्या आहेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांना शांत करण्याचं पक्षापुढे आव्हान आहे. त्यामुळे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल करोडे. नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर गायकवाड. काय सध्या तिथे राजकीय नेत्यांची धावपळ सुरू आहे, कशा प्रकारे ते बंडखोरांशी संवाद साधतायत, त्यांची समजूत करतायत, या संदर्भातले अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.